हाय फ्रेंड्स, लंच बॉक्स आयडियामध्ये पार्ट 6 मध्ये आपण भेंडीची भाजी खूप चमचमीत अशी बनवणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि भेंडी खायला खूप टेस्टी लागते। तुमच्या मुलांना नक्की आवडेल। तर इथं मी थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे। भेंडी चिरले, एक मोठा कांदा चिरलाय, कढीपत्ता, हिरवी मिरची घेतलेली आहे। तर आपण भाजी करायला सुरुवात करूया। कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घातलं आणि भेंडी जी आहे ती आपण भाजून घेणार आहोत। तर या पद्धतीने भेंडी जर भाजून घेतली तर आपली भेंडी जी आहे ती चिकट होत नाही आणि टेस्ट खूप छान लागते। तर भेंडी मी चिरत असताना आधी स्वच्छ धुवून घेतली आणि तिला छान असं तिचं पाणी सुकवून घेतलं आणि मग भेंडी मी चिरलेली आहे। आता आपली भेंडी इथं भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल घालायचं। 2-1 चमचे मी तेल घातले। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडून द्यायची। तर इथं थोडासा कॅमेरा माझा हललेला आहे सकाळीच्या घाई गडबडीमध्ये, त्यामध्येच आपण कढीपत्ता घालायचा। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी बारीक अशा कट करून घातलेल्या आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये जो कांदा बारीक चिरलेला आहे तो घालायचा आणि हा कांदा छान असा परतून घ्यायचा। कांद्याला छान असा आपल्या सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात। थोडीशी चिमूटभर हळद घातली मी आणि सर्व व्यवस्थित परतून घेते। त्यानंतर त्यामध्ये भेंडी घातली आणि थोडंसं लाल तिखट घातले। तर आपण हिरवी मिरची घातलेली आहे। लहान मुलांना टिफिन बनवतोय तर आपल्या अंदाजाने आपले मुलं कशी खातात त्या हिशोबाने आपण लाल तिखट वापरायचं आहे। आता काहीच करायचं नाही आपल्याला, ही फक्त भेंडी मंद गॅसवर परतत राहायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आणि 5 ते 6 मिनिटं आपण ही भेंडी मध्यम गॅसवरती छान अशी शिजवणार आहोत। पण मध्ये मध्ये आपण तिला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून आपली भेंडी ही खाली लागू नये। तर आपली ही भेंडी तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर, कलर सुरेख आलेला आहे। कमी मसाल्यामध्ये पण टेस्टी भन्नाट अशी ही भेंडीची भाजी लागते गरमागरम चपाती सोबत। तर वा 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 मस्तच। तर याच पद्धतीने मी भेंडी बनवते। तर पुन्हा भेटूया नेक्स्ट लंच बॉक्स आयडियामध्ये। तोपर्यंत बाय बाय।